विषय संसार असतो, म्हणून संसार सोडून इतर गोष्टी लक्षात यायला जरा वेळ लागतो. आणि नाराजीचा विषय चिंतनामध्ये भगवान नारायणाचा. नाराजी भजन करू लागले आणि भजन करीत करीत इतके तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले, किती तल्लीन झाले, शुद्धच राहिली नाही. इतके चिंतनामध्ये रमले महाराज. काय चिंतन होतं महाराज. आता भजन करता करता समाधी लागली आणि समाधी लागली की इंद्राचं आसन डगमगू लागलं आणि इंद्र घाबरला. विचार केला, बाकीचे तर आतापर्यंत साधना करतात, तपश्चर्या करतात, ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेतात आणि तो दानव आलाच. ब्रह्मदेवाचं वरदान मिळालं की पहिलं आक्रमण स्वर्गावरच. पण हा तो आपला माणूस, हा भजन करणारा. समाधी लागली. कदाचित विष्णुदेव जर प्रसन्न झाले आणि यांनी माझी जर गादी मागितली तर संशय आला ना. ते दानवाचं जाऊ दे, ते तर आपले वैरीच आहेत, पण हा आपलाच माणूस आहे आणि कदाचित तो माझं आसन हिसकावण्यासाठीच साधना करतोय. कदाचित नाक खाजवलं की टिंब असं म्हणतात. आता नारदजी भजन करतात, समाधी लागली, इंद्राच्या आसनाचा याचा काही विषय नाही. पण इंद्र घाबरला. कामदेवाला बोलावून सांगितलं की जा पहिलं ते नारदाची समाधी भंग कर, ते भजन बंद कर, ते साधना बंद कर. कामदेवाने ऐकलं. आता तो राजा आहे सगळ्या देवांचा. कामदेव आपल्या पत्नीसहित त्या ठिकाणी आले. अतिशय गोड गायन सुरू केलं, नाचू लागले. इतकं गायन झालं, इतकं नाचले. पण नारद त्यांच्या समाधीमध्येच असल्यामुळे बस इतकी गोड समाधी लागली. आणि लागावी तशी महाराज. वेड लागावं, पण वेड कशाचं लागावं त्याच्यात बी काही प्रकार आहेत. हो, काहींना देवाचं वेड असतंय, काहींना साधूंचं वेड असते, काहींना संतांचं आहे, काहींना अन्नदान करण्याचं वेड असते. काही काही लोक असेत महाराज नावच येऊ देत नाहीत, पण अन्नदानात सगळ्यात पुढं असतात. आणि इथं पाहिलं या सप्ताहामध्ये सत्संगामध्ये किती असेत लोक महाराज काही नावं घेण्याचं ज्ञानदान नाही, अन्नदानाच वेड आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगवेगळं वेड आहे. काहींना संसाराचं वेड आहे, काहींना पत्नीचं वेड आहे, आणि काहीत ना नुसतेच वेड आहेत. काही वेडे नुसतेच अहो एवढ्यात 100-150 वेळेत इतका कालवा केला. म्हणून तिथले जे काही मेन होते ना अध्यक्ष, त्यांनी विचार केला इथले 5-50 वेळे म्हटले मुंबईच्या पलीकडे तिकडे एक जेल आहे, तिकडे नेऊन टाकू म्हटले. म्हणले आता कशाने न्यायचं, रेल्वेत नीट राहणार नाही ती, एसटी नीट बसणार नाही ती, येडे म्हणजे येडे. मग विमान बोलावलं त्यांच्यासाठी आणि सगळे वेडे विमानात घातले आणि पायलटला सांगितलं हे ठिकाण आहे, तिथे नेऊन सोडा. ठीक आहे. आणि मग ते विमान 1000 किलोमीटर उंच गेलं, इतकं उंच गेलं. पण वेडे काही विमानात नीट बसत. प्रत्येकाला आपापली सीट दिली होती, सीट बेल्ट बांधले होते. प्रत्येकाने सीट बेल्ट तोडले, काहींनी सीटाची कापूस काढले, काही उलटे झोपले, काही सुलटे झोपले. आणि मग ते विमान डगमगायचं नाही. मग त्या पायलटला त्रास व्हायचा. आणि तेवढ्यात एक येड त्या पायलटचा दरवाजा कसा उघडला आणि पुढे येत म्हणतो, होय ड्रायव्हर दादा, अय दादा एक चक्कर दे की मला विमानाचे. त्याचा तर अंगावर खाटाच फुटला. मग तुला काय अक्कल आहे का, काय पागल आहे का म्हणलं. मग कोण आहे हो माग म्हणलं. गेलं ती येड. त्याला बरं वाटलं. परत एक 10 मिनिटं झाली की परत ती येड, हे दादा एकच चक्कर दे की. अरे हे काय सायकलची चक्कर आहे का, गाडीची चक्कर आहे का, स्कॉर्पिओच्या पंत महाराजाची गाडीची चक्कर आहे का मूर्खा. तुला जर चक्कर दिले तर दोघांच्या संगच पुण्य तिथे. परत विशेष नाही का, हो बाजूला. 2दा-3दा लावलं, ते 5 वेळेस आलंच. शेवटी त्या पायलटला वाटलं की आता पाठीमागे कसं करावा. मग ते म्हटलं ते मागचा जो गोंधळ आहे ना, सगळा येड्यांचा गोंधळ आहे ना, ते शांत करून मग तुला चक्कर देतो. ते मला 1 मिनिटात. आणि ती येडं गेलं माघारी, जे चक्कर माघारी आलतं ते विमानाची. किती येडे असावं. गेलं आतमध्ये महाराज. 2 मिनिटात सगळं विमान शांत झालं आणि परत दरवाजा उघडून आलाय. मला हे दादा तुम्ही सांगितलं तसं सगळी शांत केली, दे ना आता चक्कर. पायलट म्हटलं 2 तास झालं मी सारखं सांगतोय, अलर्ट करतोय, एकही शांत होत नाही येडं. ह्याने 2 मिनिटात कसं काय शांत बसविली, झोपविली काय गोळ्या दिल्या.
म्हणला तुम्ही पाठीमागची येडी शांत कसं काय केली? मला काय नाही केले. हा, विमानातला पाठीमागचा दरवाजा उघडला आणि सगळ्यांना सांगितलं की येड्यांनो सगळ्यांनी अंगणात खेळायला जा. अंगणात खेळायला जा. आणि सगळे येड्यांनी अंगणात खेळायला उड्या मारल्या. हे असले येडे बाबा. काही नुसतं काय नाही, जगाचं काय घेणं देणं नाही, काहीच नाही महाराज. ही स्वतःला त्रास, जगाला त्रास, घरच्यांना त्रास, सगळ्याला त्रास महाराज. वेळ असावं पण या असं असावं. बरेचसे दृष्टात पण वेळ कमी आहे. चला इतका वेळ लागला पण ती वेळ ती समाधी भंग करण्यासाठी रतीसहित काही आपल्या सोबत सहकार्य घेऊन कामध्ये होतोय महाराज. जय भोले. काय समाधी आहे पण तरी सुद्धा महाराज समाधी भंग होत नाही. परिणाम घामाघूम झाला. तो कामदेव घामाघूम झाला. पत्नी आहे पण समाधी भंग होत नाही. कितीतरी वेळ प्रयत्न केला बघा. कामदेवाच्या प्रभावाने वटून गेलेली झाडं एका क्षणात पालवी फुटली. प्रभाव काय असतोय? साधूने हजारो साधू तपश्चर्या साधना करू लागले. समाध्या भंग झाल्या. इंद्रिय त्रास देऊ लागले तर प्रभाव जास्त टाकला कामदेवाने. काही क्षणातच झाडं वटली, परत पालवी फुटली, फुलं लागली, फळं लागली. काही क्षणातच फळ मोठे झालं, फुटून गेलं. प्रभाव असतील काय पण समाधी भंग होत नाही. आणि ज्यावेळेस सगळ्या प्रकारचे साधना केली, समाधी भंग झाली नाही. आणि मग शेवटी महाराज एक पुष्पहार घेतला कामदेवाने आणि नारदजीच्या समोर गेले. हे महर्षी नारदजी, तुम्ही जिंकलात, मी हारलो. तुम्ही जिंकलात, मी हारलो. एवढा शब्द कानावर पडला की मग नारदजीने डोळे उघडले. केव्हा उघडले? ज्यावेळेस स्वतःची स्तुती दुसऱ्याने केली, ती स्वतःच्या कानाने ऐकली की भजन बंद पडलं. एखादा चांगलं भजन करतो, चांगलं भजन करतो, आठवड्याला गुरुवारी सोमवारी येऊन भजन करतो आणि 1 महिना 2 महिने भजन झाल्यानंतर त्याला फक्त 10-5 लोकांनी म्हणा बापरे भजन आहे, काय गोड सुंदर गाता हो, बापरे. बस पुढच्या महिन्यात तो महिन्यातून एकदाच येणार, परत 3 महिन्यातूनच एकदा येणार. हा, सांगायचं तात्पर्य स्वतःची स्तुती ऐकली की पहिली गोष्ट पाप होतं म्हणून पंगत जरी घातली तर कदाचित पंक्तीला या म्हणावं जेवायला. पण मी पंगत घातली अशी प्रत्येकाला सांगू नका. पंगत घालणं पाप आहे का पुण्य हो आई? पुण्य आहे ना, चांगलं आहे. पण मी पंगत घातली म्हटलं की पाप. आलं लक्षात? मी पंगत घातली म्हटलं की पाप होत आहे बघा. आणि आपण तर पंगत घालायच्या अगोदर सगळ्या फार 10-5 गावाला सांगतो पाठ्याने पंगत घातली, म्हणजे ती पंगत घालायच्या अगोदरच पाप होत आहे. आणि मग भक्तीचं सूत्र ना इतकं सूक्ष्म आहे. हो, इतकं सूक्ष्म आहे. जर करायला गेलं ना तुम्ही ओरिजिनल भक्ती, इतकं सूक्ष्म आहे. या हाताने दान केलेलं या हाताला कळलं नाही पाहिजे. हो ना, तर फुटका रोपा द्यायचा, बस पुकारून सांगायचं, कधीच नाही. आणि मग तुम्हाला एक सांगेल मी, काही समाज असेल करोडो रुपये दान करतात, त्या ट्रस्टीलाही सांगत नाहीत, घरातही सांगत नाहीत. आणि दान केलं की परत ते कधीच डोक्यात आणत नाही की आपण इतकं दान केलं होतं, आणि तेच दान तिथपर्यंत पोचतं. तसा हार हातात घेतलेला आहे कामदेवाने. आणि मग समाधीतून बाहेर आल्यानंतर पुष्पहार घातला आणि पुष्पहार आत घालून हात जोडून कामदेव मदन निघून गेला. निघून गेल्यानंतर नारदजीला कामदेवाने माझी स्तुती केली, अख्ख्या जगाला त्रासून सोडणारा कामदेव, त्याच्या झटक्यातून कोणी सुटलं नाही. येडका मदन केवळ तो, हा ज्याने सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव, त्यांना सुद्धा महाराज झटका दिलेला आहे. हा सोपं आहे. ब्रह्मदेवाची एक मानसकन्या संध्या आणि सनकाधिक आहेत, मदन त्या ठिकाणी आहे. आणि ब्रह्मदेवाचा सगळ्यात देखणा म्हटलं ते कालच आपण कीर्तनातून ऐकलं की भगवान कन्हैयाचे पुत्र म्हणून परत जन्माला आले मदन. ब्रह्मदेव म्हटले सहज, अरे मदना, तुला मी निर्माण केलंय, तो जगात कशा प्रकारे
विस्तार करतोस, वंश वृद्धी कशा प्रकारे करतोस, थोडासा प्रभाव दाखव रे. मदन म्हटले ठीक आहे. मदनाने काही वेळ फक्त आपला एक प्रभाव दाखवला. प्रभाव दाखवल्याबद्दल महाराज समोर स्वतःची कन्या आहे संध्या नामक, अप्रतिम देखणी आहे. प्रभाव ब्रह्मदेवावर पडले की ब्रह्मदेवाची नजर पहिली कन्या म्हणून तिच्याकडे होती, आता वेगळ्या स्वरूपात तिच्याकडं नजर गेली आणि झेप घेतली ब्रह्मदेवाने. सहज एक भेटीसाठी संध्या पळू लागली. इतकी पळते, ब्रह्मदेव तिच्या पाठीमागे पळतात, बाकीचे देव पाठीमागे पळतात. बाकीचे देव देऊ लागले ना हसू, कारण ते नजर ना कामाना तुरांना भयवून लाजम. आणि मग त्याच वेळेस महाराज विष्णुदेव त्या ठिकाणी आले. सनकादिक होते आणि सनकादिकाने एका क्षणात भगवान शिवाची आराधना केली. इमिजिएटली ऑन दी स्पॉट डायरेक्ट तार केली, तुमची आम्हाला गरज आहे, चला लवकर या. आणि मग संध्या समोर आहे, ब्रह्मदेव आहे, पळतात पाठीमागे. तेवढ्यात भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले. ब्रह्मदेव अडवलं. सगळी कथा कळाली आणि ब्रह्मदेवाला म्हटले, तुम्ही ब्रह्मदेव आहेत, तुम्ही चालक आहेत, तुम्ही निर्माते आहेत, तुम्हाला थोडी शरम वाटते, तुमची मुलगी आहे ही. बरंच महाराज भगवान शिवानी इतका अपमान केला ब्रह्मदेवाचा, इतका अपमान केला. आणि अपमान केल्यामुळे परस मदनाने मूळ स्वरूपात आले, त्याची माया काढून घेतली. भगवान शिव गेले. पण ब्रह्मदेवाला भगवान शंकराचाही राग आला, खूप राग आला. पण त्याच्यापेक्षा राग आला त्या मदनाचा. म्हणजे मूर्खा, तुला प्रभाव दाखव म्हटलं, तुला माझ्यावर प्रभाव टाक म्हटलं नाही. आणि मग ब्रह्मदेवाने शाप दिला, भगवान शंकराने माझा अपमान तुझ्यामुळे केला ना, तर एक दिवस येईल की भगवान शिव तुला भस्म करतील. म्हणून कामदेव भस्म करण्याची आजच कथा होणार आहे ती पण. आणि मग निघून गेले. सांगायचं तात्पर्य, इतका बलवान आहे तो मदन, पण पाठ्याने जिंकलं. आला ना अहंकार, आला अहंकार. हो, म्हणून एक लक्षात घ्या, घरामध्ये पत्नी, मुलगी आणि सून तिघी एकत्र असताना, एकांत असताना शहाण्या माणसांनी त्या घरात जाऊ नये. अलग लक्षात. मुलगी ही लहान आहे, 5-6 वर्षाची, तिथपर्यंत तिचे बाबा, तिचे वडील तिला घेऊन फिरू शकतात. तिथून पुढं तिला सुद्धा स्पर्श करण्याचा अधिकार नाही, शास्त्रामध्ये उल्लेख आहे. सांगायचं तात्पर्य की काही गोष्टी नियमात असाव्या. बस अहंकार आला आणि निमान भगवान शिवजी कामरहित आहेत, भोगरहित आहेत, संसाररहित आहेत. नारदजीला वाटलं की ही बातमी मी पहिले भगवान शंकराला जाऊन सांगावी की मी मदनाला जिंकलं, पठ्ठ्याने कामदेवाला जिंकलं. बस निघाला महाराज. हो, एक प्रकारचा अहंकारच आहे. जसे की रात्री आपले राऊत बाबा आम्ही जेवण करत असताना कांदा लसणाचा विषय निघाला. कुठं असतं बाबा? म्हणलं होतो वृंदावनला. फार बेचव जेवण आहे म्हटलं, काही नसतं त्याचे कांदा लसूण. म्हटलं मग ते न खाता जर तितके तमगुणी असतात, आपण खाऊन व्यवस्थित राहू की म्हटलं. सोहळ्यात राहणं, वर्ज असणं खूप चांगलं आहे, पण त्याचं चिंतन करणं. एक माणूस राग सोडण्यासाठी काशीला गेला, 10 वर्ष तिथं राहिला आणि 10 वर्ष राग सोडला आणि आले गावाकडं. मग एक सदग्रस्त, एक भक्त म्हटले, बाबा तुम्ही कुठे होते? म्हटले काशीला. कशासाठी गेले? म्हणजे राग सोडायला. सोडला का? म्हटले हो. वा वा, छान छान छान. राग सोडला? म्हटले हो. 5 मिनटं झाला. म्हटले बाबा मग तुम्ही काशीला काय सोडून आले हो? म्हणले राग. हां हां हां, राग राग. परत एक 5-10 मिनटं झाले, इकडून तिकडून चहा पिऊन आलं. आपले बाबा एक विचारू का? काय ते मग तुम्ही काशीला काय सोडले होतं ते? म्हणले राग सोडायला गेलो होतो. हां हां. ते 5-10 मिनटं गेले इकडे तिकडे, परत आले. बाबा मी जरा विसर वळाय. नेमकं मग तुम्ही ती काशीला कशासाठी गेले होते? अरे तुला सांगितलं राग सोडायला गेलो तो, 10 वेळा झाले विचारतोय. सांगितलं ना तुला काशीला 10 वर्ष माझे तिथे गेले राग सोडायला. रागातच चिंतन कशाचं करतात तुम्ही? मी मदनाला जिंकलं. हो, जिंकणं हे चांगलं आहे, पण त्याचं चिंतन करणं म्हणजे हृदयात नाही पण पोटात घेऊन फिरू लागले. आणि ज्याच्याकडे गेले, कोणाकडं जो कामरहित आहे त्याच्या परिसरातही कामदेवाची ताकद नाही, आणि गेले भगवान शिवजीकडे. हर हर महादेव.
बस देवा अख्ख्या जगाने ज्याला जिंकू शकले नाहीत, सगळे देव असतील 33 कोटी, 4 वेद आहेत, नाही जिंकू शकले, पण पठ्ठ्याने जिंकलं. भगवान शंकर म्हटले ठीक आहे, चांगलं झालं, जो सगळ्या जगाला त्रास देतोय तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त केला, छान आहेत, तुम्ही भगवान विष्णुदेवाचे भक्त आहे, तुम्हाला प्रार्थना करतो की ही गोष्ट इथंच थांबवा, मला कळली ना, बस जेव्हा वेळ येईल ती मी सांगल, तुम्ही आता विष्णुदेवाकडे जाऊन सांगू. असं म्हटल्यावर नाराजी म्हणते हे तर माझ्यावर जळायला लागलंय, हे तर माझ्यावर जळायला लागलंय. मग तर महाराज ते मदनावर विजय प्राप्त केला म्हटल्यानंतर तिथून त्याचं भजन बंद झालं, कीर्तन बंद झालं, संकीर्तन. आणि एका झाडाला ते विना बांधला, चिपड्या ठेवल्या, गेलं मोकळं, वैकुंठामध्ये गेले. वैकुंठात गेल्यानंतर तेच कथा सांगितली, हे केलं मी, असं झालं, इंद्राने पाठवलं मदनाला, माझी समाधी भंग झाली नाही, तुमच्या नामामुळे त्याची ताकद वाढली, सांगितलं. ते म्हटलं आता ठीक आहे, पण आता ब्रह्मदेवाकडे जाऊ नका, कारण काय असते, जाऊ नका म्हटलं की माणूस मुद्दाम जातं. बघा इतकं पुकारून सांगू द्या, इथं कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, काही लोकांना कळणार नाही, फक्त 1-2 महिलांना फक्त कानात सांगायचं, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही कोणाला सांगू नका, विषय काहीच नसतो, पण तुम्ही कोणाला सांगता तुम्ही तुम्ही कशाला सांगते, आणि काहीच नसतं महाराज. अख्खा 10 मिनिटात अख्ख्या गावात करते, स्वयंपाक सोडेल तिथं, आणि शाज भाई तुला काय कळलं काय सांग, म्हणजे सांगू नका म्हटलं तर सांगणार, आणि महिलांचं तर काय सांगायचं, वरच कामच नाही महाराज. काही गोष्टी अशा आहेत महाराज, ते एक स्वभाव असतो. नाराजीला सांगू नका म्हटलं की महाराज राग आला, म्हटले ते बी बिगर कपड्याचं दिगंबर, ते बी म्हटलं विष्णुदेवाला सांगू नका, तेही माझ्यावर जळायला लागलं. आणि आता ज्याच्या नावाने मी तरलोय त्यांना येऊन सांगितलं, त्यांना तर माझा स्वाभिमान वाटायला पाहिजे, हार फूल गुच्छे द्यायला पाहिजे, आणि हेही तसंच म्हणते सांगू नका, जाऊ द्या म्हटले, हे बी कपटीच आहेत, आपलीच माणसं कपटीत म्हणले, आपण मोठा झालेलो ह्यांना दिसत नाही, पटत नाही, जाऊ द्या. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्म तेच सांगितलं, नाराजी आता हे सांगितलं नका, कशाला तुम्ही हे घेऊन फिरता, आपलं भजन कीर्तन चालू ना ते करा. भगवान शिवाला वाटलं की बाबा बुवा बिघडायला लागलाय, त्याला जागेवर आणलं पाहिजे, हा जर वाहत गेला तर पुढचं यांचं जे भविष्य आहे ते अंधारातच आहे. ज्याच्या नशिबात जी गोष्ट नसते ना ते कधीच करू नये. नारजीच्या नशिबात कधीच संसार नव्हता. चला वैराग्यवान झाले, छान झाले, पण हा जर वाहवत गेला, अभिमान तिळवर होई अभिमान, देवाला तो अभिमान नाही सहन होत. बाकी काही गोष्टी तुमच्या चुका स्वीकारतील, अभिमान नाही स्वीकारू शकत. मग विष्णुदेवाने एक सुंदर देखणी सृष्टी निर्माण केली माया रूपाने, त्या नगर सुंदर केलं, त्याचा राजाही शिलानिधी बनवला, त्याची मुलगी विश्वमोहिनी म्हणून निर्माण केली. आणि तिन्ही देवांना सांगून नारदजी निघाले महाराज. आता भजन झालं, डोक्यात फक्त एकच आहे, मी मदनाला जिंकलं, हृदयातून काढला आणि पोटात घेऊन फिरू लागले. बस महाराज ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात गेल्यानंतर तर काही अप्सरा त्या ठिकाणी, नारदजीने सांगितलं ब्रह्मदेवा आजपासून मी आलो ना, ह्या स्त्रिया इथं नाही दिसल्या पाहिजेत. ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं मदनाला जिंकलाय भवानी, तुमचा त्रास होईल. असं करीत 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 गेलं मा. आणि अरण्यातून जात असताना भगवान शिवानी 2 शिवगण सांगितले की शिवगणांनो नारदजी काय काय करतंय त्याच्या बातम्या अपडेट मला देत राहा. म्हणून 2 शिवगण राजकुमाराच्या स्वरूपात गुप्त रूपाने नारदाच्या सोबत चालायचे. नारद चिंतन करायचं, काय देव आहेत म्हटले, काय भामटी देव आहेत, ज्यांना मी चांगलं सांगाय गेलो, माझं स्वागत तर केलंच नाही पण माझा अपमान केला, जाऊ दे म्हटले. आता ह्यांचं भजन, भगवान शंकराचं भजन करायचं नाही, ब्रह्मदेवाचं नाही, आणि विष्णुदेवाचं तर नाहीच करायचं. मग चालले अरण्यातून मजल करत करत चालले, त्याचे स्वतःच्या अभिमानातच चालले. आणि समोर एक सुंदर नगर दिसलं, सुंदर एक नदी वाहते आहे, आणि ते काठावर बसलेलं नगर पाहिलं. बापरे काय सुंदर नगर दिसतंय, काय शिखर आहे. आणि मग ते जवळ गेले की 2 राजकुमार प्रगट झाले. नारदजीने विचारलं की राजकुमारांनो तुम्ही इथलेच आहेत का? म्हणजे नाही आम्ही खूप दूरचे आहेत.
मग हे नगर कुठलं आहे? म्हटलं शीलनिधी नावाचा राजा आहे, त्याचं नगर आहे. बरं म्हटले, चला जाऊ भेटून म्हटले. आणि मग त्या नगरामध्ये गेल्यानंतर काय स्वागत केलं नारदजीचं, महर्षी नारदजीचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली, भोजन दिलं आणि अतिशय विनयाने सांगितलं की महर्षी नारदजी, मी शीलनिधी नावाचा राजा आहे, माझ्या मुलीचं उद्या स्वयंवर आहे, तिची पत्रिका मात्र पहा, थोडंसं मला आनंद वाटेल. आणि मी ती पत्रिका आणली, पत्रिका पाहिली. नारदजी म्हटले, मुलगी कुठे आहे? म्हटले बोलवतो. आणि शीलनिधीच्या राजाने जी विश्वमोहिनी नावाची मुलगी आहे, 2 मैत्रिणीसहित त्या ठिकाणी आली. आणि त्या विश्वमोहिनीने आपला हात नारदजीला दाखवला. नारदजी आत्तापर्यंत वैराग्याच्या बाता मारत होत्या. हो, सगळ्या देवांना नावं ठेवलं. वैकुंठामध्ये गेल्यानंतर लक्ष्मी मातेला सुद्धा सांगितलं की तुम्ही माझ्या समोर कधी येत जाऊ नका, कारण मी वैराग्यवान आहे, मला त्रास होईल. इतकं महाराज सगळ्या पेपरला बातम्या दिल्या. आणि त्याच नारदजीने विश्वमोहिनीचं नुसतं हात पाहिला. हात पाहिल्यानंतर एका क्षणात वैराग्य संपलं. विचार करता, बापरे, जिचा हात इतका देखणा आहे, तर ती कशी देखणी असेल? वरी नव्हतं पाहिलं, तोपर्यंत नुसता हात पाहिला होता. तिच्या पायाची नखं पाहिले, बस वैराग्य संपलं, कामदेव गेला, सगळंच गेलं. आणि मनात विचार करतोय, विनाकारण 2-4 दिवस फिरून सगळ्या देवाला सांगितलं, घेण्यान देण्यास सांगितलं. जरी मी विजय मिळवला तरी या लोकांना सांगा नाही पाहिजे होतं. आता अवघड झालं म्हटलंय, कारण ही तर मुलगी मला पसंत झाली आणि मी हिच्याशिवाय आता लग्न करू शकणार नाही. मग ही मला मुलगी मिळाली पाहिजे. बस तिचा हात पाहिलं तर तिच्या हातावर भविष्य होतं. 14 भुवनाचा जो ब्रह्मांड नायक आहे, हा हिला पती मिळणार आहे. बघा, 14 भुवनाचा राजा जो कोणी आहे तो हिला पती मिळणार आहे, असं तिच्या हातावर होतं. मग 14 भुवनाचा राजा कोण आहे? हा. पण नारदजीने काय केलं? म्हणजे राजा काय, हिच्यासोबत जो लग्न करेल त्याला 14 भुवनाचं राज्य मिळणार आहे. उलट सांगितलं, हिच्याबरोबर जो विवाह करेल त्याला 14 भुवनाचं राज्य मिळेल आणि तो मदनाला जिंकलेलाच असेल. स्वतःचा माल ठेवला बाजारात विकायला आणि बस तिथून निघाले. कधी किती वाजता स्वयंवर आहे? म्हटले बरोबर 9 वाजता चालू होईल. ठीक आहे, नारदजी गेले. तिथून जे नारद पळाले ना बाबा, ते कुठं आले? डायरेक्ट वैकुंठात आले. आणि वैकुंठात आल्यानंतर आता जे नारदजी गेले होते त्यांची वेगळीच अवस्था होती ना, आता आलते ना विष्णुदेवाकडे, वेगळीच अवस्था होते. आता झुकून आले. मग थाईट विना तर काय कधी टाकून दिला. आणि नेमकं आत्तापर्यंत विष्णुदेवाच्या पायापाशी बसायचे, पण मदनाला जिंकलेली बातमी सांगायला आले ना, त्यावेळेस विष्णुदेवाला म्हटलं, बाबा देवा जरा सारखा बाजूला, तुमच्या शेजारी बसायचं आहे. अशी बरीचशी कथा झाली होती. आता जरा लवून झुकून निघाले. या म्हटले, नारदजी आलात? म्हटले हो देवा. देवा मला करमत आहे का तुमच्यासाठी? तुमच्याशिवाय मला एक क्षणभर माझा जात नाही. वा 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 वा, काही नाही, उगाच सहज आलो होतो. पर चहा पाणी? हा झालं. किस कारण आहे हो नारदजी? बस प्रभू कुछ कारण नाही था, काही कारण नाही, पण मला वाटतं की देवा मी तुमचाच आहे. हो, मी तुमचं लेकरू आहे, बालक आहे, भक्त आहे, शिष्य आहे. हो, मी तुमच्या नामाशिवाय मला दुसरं चिंतन कुठलंच आवडत नाही. हो, सगळं माहिती आहे, पण तुम्हाला माझी काळजी कस का नाही? सगळ्याची काळजी करतात, पण तुम्हाला माझी कस काय काळजी नाही? इतकी सेवा करतोय मी. कधीतरी तुमच्या लक्षात आलंय का हो? कधीतरी एकदा तरी तुम्ही म्हणायला पाहिजे की याही लेकराचं घर बसावं, याचाही संसार व्हावा. असं वाटत नाही का तुम्हाला? प्रत्येक लग्नात मी करवालो होतोय देवा एकदा तरी. कारण सगळ्या देवांच्या लग्नात करवाला मुख्य नारदजी होते. आता भगवान शिवाचं पण लग्न आहे ना, नारदजीच करवालेत. रामप्रभूचं लग्न आहे, कन्हैयाचं लग्न आहे, नारदजीच करवलेत. आता करवल्या कशासाठी नवरीवर जातात तुम्हाला माहिती, त्याच्यामुळे मी ना विषय घेणार तो. नारदजी आयुष्यभर फक्त करवलेच म्हणून राहिली, पण ह्यांच्यावर काय कोणी लक्ष दिलं नाही. देवा काय नाही, माझी इच्छा झाली, तुम्ही म्हणत होता ना, मग ती माझी इच्छा झाली.
मला लग्न करायचंय. विष्णुदेव हसले मनातल्या मनात, म्हटलं अरे हा तो बाबा इतकं मोठमोठ्याने आरडत दौंडी पेटून सांगून गेला की विजयावर मी कामदेवावर विजय मिळवला, नको स्त्रियांचा संग, नको सहवास, नको दर्शन, आणि हा तर आता लग्न करायचं. बरं 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 लग्न करायचं, हो देवा मला लग्न करायचं आहे. विश्वमोहिनी मी पसंत केली, सगळं झालं आहे, साखरपुडा वगैरे सगळं झालं आहे, लग्न फक्त राहिलं आहे. पण लग्न होईपर्यंत आत्ता गॅरंटी नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला काय करा. हरी काय म्हटलं, हरी ते कोण आहेत, हरी, पण काय म्हटलं हरी, त्याचा अर्थ आहे मरकट, बंदर. मला तुमचं रूप द्या, काही दिवस द्या, बाकीचं मी नंतर ॲडजस्ट करील. सध्या मी पुण्यात आहे सांगन, दुसऱ्याचा फ्लॅट आहे स्वतःचं म्हणून सांगन, दुसऱ्याचीच गाडी स्वतःची म्हणून सांगन, लग्नाचं पुस्तक काय होतं. लग्न वगैरे झाल्यानंतर 4-2 महिन्यांनी परत गावाकडे येईन मी. कळलं का. सगळ्याच मुलीचे आईबाप म्हणतात की मुलगा पुण्यात असावा, स्वतःचा फ्लॅट असावा, गाडी असावा, आणि मुलगा तिथं एकटाच असावा, आईबाप गावाकडं तर पाडावा, अशा सगळ्याच मुलींच्या अपेक्षात आहे. तसं नाराजी म्हटले, देवा आता मुलीचे आईबाप तर काय, मला तर काय दिलं ना मुलगी, मग मी काही दिवस पुण्यात राहतो, स्वतःचा फ्लॅट घेतला असं सांगतो, पगारपत्रक वाढून घेतो, काळजी कर नका, लग्न होऊस तर फक्त तुम्ही मला तुमचं सौंदर्य द्या. मग आता मित्राला शर्ट सुद्धा देतात ना, काय का ते इतके बहादर आहेत महाराज. मुलगी पाहायला जायचे, स्वतःचे कपडे नसतात, मित्राची पॅन्ट आहे, एका मित्राचा शर्ट आहे, एक जणाचा बूट आहे, एक जणाचा गाडी. पण ते आता कळत नाही महाराज. चला असू द्या. भगवान विष्णुदेव म्हटले ठीक आहे देवा, नारदजी तुझ्या कल्याणासाठी मी काही करू शकतो. दिलं म्हटले शरीर. काही क्षणात तर शरीर दिलं, पाहिलं तर हळदीच्या गाभ्यासारखं शरीर आहे, नुसती चमक आहे, बापरे. हाताकडं पाहिलं, शरीराकडं पाहिलं, बस देवा किती उदार आहे तू, किती उदार आहे. म्हणले हो खूप उदार आहे. आता मी किती उदार आहे तुला आता नाही कळणार, जा येतो, आशीर्वाद द्यायला येतो. नारद उड्या मारीत गेले, काय आनंद झाला महाराज. आणि ते गुप्त रूपाने 2 राजकुमार तिथं सोबतच चालत होते. हो शिवजीला सांगितलं, म्हणजे भगवान शिवजी तुम्ही जी संशय व्यक्त केला होता ना तेच ठरलंय. म्हणजे काय, बस विश्वमोहिनी नारदजीला आवडली. नारदजीने भगवान विष्णुदेवाकडून काही वेळेस भाड्याने म्हणा, उसनं म्हणा, सौंदर्य घेतलंय. भगवान शिव म्हणले ठीक आहे चला पुढचं सांगा. आणि नारदजी निघाले, काय आनंद झाला महाराज. हो, आणि पहाटेच पोचले महाराज त्या नगरात.